एक क्षण थांबा. आता तुम्ही हे वाचत आहात. हाच योगायोग नाही. मकर राशीच्या आयुष्यात बदल येण्याआधी असा क्षण नक्की येतो. जेव्हा मन नकळत थांबतं, काहीतरी वेगळं जाणवतं. कारण आयुष्य मोठा निर्णय घेण्याआधी नेहमी शांत संकेत देतं. पण ते ओळखायला मन तयार लागतं. तुमच्या आयुष्यात अलीकडे काही गोष्टी विचित्रपणे घडत आहेत का? जे कधी महत्त्वाचं वाटत होतं, ते आता फिक्कट होतंय. आणि जे कधी विचारातही नव्हतं, ते मनात घर करतंय. हा गोंधळ नाही, हा बदलाचा इशारा आहे. मकर राशीचं नशीब कधीही अचानक वळण घेत नाही. ते आधी तुम्हाला आतून तयार करतं. हा मजकूर फक्त माहिती नाही, तर एक दार आहे. पुढे जायचं की नाही हा निर्णय तुमचा आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा मकर राशीचं आयुष्य बदलायचं ठरतं, तेव्हा ते आधी मनाला जागं करतं. आणि जर तुम्ही हा क्षण ओळखला नाही, तर संधी न बोलता पुढे निघून जातं. मकर राशीचं आयुष्य बदलण्याआधी येणारे 5 गुप्त संकेत. हे दुर्लक्ष केले तर संधी निघून जाईल. मकर राशीचं आयुष्य सहसा शांतपणे बदलत नाही. इथे बदल आधी आतून सुरू होतो आणि नंतर बाहेर दिसतो. बरेच लोक हे संकेत ओळखू शकत नाहीत. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेता येत नाहीत. काही खाली दिलेले संकेत हे फक्त योगायोग नसतात, तर आयुष्याला नवी दिशा देणारे इशारे असतात. अचानक जुन्या गोष्टीचा कंटाळा येऊ लागतो. जे काम, लोक, विचार तुम्हाला वर्षानुवर्ष योग्य वाटत होते, तेच आता अर्थहीन वाटू लागतात. मन आतून सांगू लागतं, की हे आता पुरेसं झालं. हा कंटाळा आळशीपणाचा नसतो, तर पुढच्या टप्प्यासाठीची मानसिक तयारी असते. एकटेपणाची ओढ वाढते. मकर राशीच्या व्यक्तीला अचानक शांतता हवीशी वाटते. गर्दीत असूनही मन एकटं राहू लागतं. हा एकटेपणा कमकुवतपणाचा नाही, तर स्वतःशी संवाद साधण्याचा काळ असतो. इथेच पुढच्या आयुष्याचे निर्णय आकार घेतात. अडचणी एकामागून एक येऊ लागतात. लहान-सहान अडथळे अचानक मोठे वाटू लागतात. पण हे अडथळे तुम्हाला तोडण्यासाठी नसतात, तर जुना मार्ग सोडायला भाग पाडण्यासाठी असतात. मकर राशीचं नशीब बहुतेक वेळा संकटाच्या आड लपलेलं असतं. मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण होते. कारण नसताना मन बेचैन होतं. झोप पूर्ण असूनही थकवा जाणवतो. हे नकारात्मक लक्षण नाही, तर आयुष्य बदलण्याआधी येणारी अंतर्गत हालचाल असते. जुनं सोडून नवीन स्वीकारण्याची ही मानसिक प्रक्रिया असते. लहान संकेतही खूप खोल अर्थ सांगू लागतात. एखादं वाक्य, स्वप्न किंवा योगायोग तुम्हाला वारंवार विचार करायला भाग पाडतो. मकर राशीसाठी हे संकेत साधे नसतात, तर दिशादर्शक असतात. जो व्यक्ती हे संकेत ओळखतो, त्यांचं आयुष्य योग्य वळण घेतं. मकर राशीचं वैशिष्ट्य असं, की बदल हळू येतो, पण एकदा आला की संपूर्ण आयुष्याची रचना बदलून टाकतो. हे संकेत दुर्लक्ष केले तर संधी निघून जाते आणि ओळखले तर नशीब तुमच्या बाजूने उभं राहतं. मकर राशीच्या आयुष्यात बदल होण्याआधीचे संकेत हे वरवर पाहता साधे वाटतात, पण त्यांचा अर्थ खूप खोल असतो. हे संकेत समजून घेतले नाहीत तर संधी समोर असूनही हातातून निसटते. खालील माहिती ही आधी दिलेल्या मुद्द्यांपेक्षा वेगळी आहे आणि मकर राशीच्या अंतर्गत प्रवासावर अधिक प्रकाश टाकणारी आहे. मकर राशीच्या व्यक्तीला अचानक स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका येऊ लागते. आतापर्यंत ज्या गोष्टी आत्मविश्वासाने करत होता, त्याच गोष्टीबाबत मी खरंच योग्य आहे का असा प्रश्न पडतो. हा आत्मविश्वास कमी होण्याचा टप्पा नसून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठीची आतली ढवळाढवळ असते. इथेच व्यक्ती स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याच्या तयारीत असते. या काळात वेळेचं भान थोडंसं बदलतं. कधी वेळ खूप वेगाने निघून जातो, तर कधी एकच दिवस फार जड वाटतो. मकर राशीसाठी हा संकेत खूप महत्त्वाचा असतो. कारण आयुष्याची गती बदलण्याआधीच मन वेळेच्या चौकटीत अडकणं सोडून देतं.
मकर राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात काही लोक अचानक दूर होऊ लागतात. कोणताही मोठा वाद नसतो, तरी नात्यामध्ये अंतर निर्माण होतं. हे तोट्याचं लक्षण नसून आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली स्वच्छता असते. जे लोक पुढच्या प्रवासात साथ देणार नसतात, ते आपोआप मागे पडतात. या टप्प्यावर मकर राशीची व्यक्ती पैशाकडे आणि यशाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. फक्त कमाई किंवा प्रतिष्ठा यापेक्षा मला यात समाधान आहे का? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटू लागतो. ही दृष्टी बदलणं म्हणजेच आयुष्याच्या ध्येयात बदल होण्याची सुरुवात असते. सर्वात शेवटी एक महत्त्वाचा संकेत दिसतो, तो म्हणजे धैर्याची कसोटी. संधी समोर असते, पण निर्णय घ्यायला मन मागे-पुढे करतं. मकर राशीसाठी हा क्षण निर्णायक असतो. इथे थांबला तर आयुष्य पुन्हा जुन्याच चक्रात अडकतं आणि पुढे गेला तर संपूर्ण आयुष्याची दिशा बदलते. मकर राशीचं नशीब हे आवाज करून येत नाही. ते हळू दार ठोठावतं. जो व्यक्ती हे सूक्ष्म संकेत ओळखतो, तोच योग्य वेळी योग्य पाऊल उचलू शकतो. मकर राशीच्या आयुष्यात बदलाचा टप्पा सुरू झाला, की बाहेरपेक्षा आत अधिक हालचाली दिसू लागते. हा काळ गोंधळाचा वाटतो, पण प्रत्यक्षात तो आयुष्याला नव्या उंचीवर नेणारा असतो. खाली दिलेली माहिती ही आधीच्या कोणत्याही मुद्द्यांची पुनरावृत्ती नाही, तर बदलाच्या आणखी खोल स्तरावरची आहे. या काळात मकर राशीच्या व्यक्तीला अचानक जबाबदाऱ्यांचं ओझं अधिक जाणवू लागतं. ज्या जबाबदाऱ्या आधी सहज पेलत होता, त्या आता मनावर जड वाटू लागतात. यामागचं कारण थकवा नसून आयुष्याने दिलेली जबाबदाऱ्यांची व्याख्या बदलण्याची वेळ आलेली असते. कोणत्या जबाबदाऱ्या खऱ्या आहेत आणि कोणत्या फक्त सवयीमुळे वाहतोय हे स्पष्ट होऊ लागतं. मकर राशीच्या व्यक्तीचं मन जुन्या अपूर्ण गोष्टींकडे वारंवार वळू लागतं. अचानक जुनी स्वप्न, अपूर्ण राहिलेली इच्छा किंवा मागे सोडलेले मार्ग आठवू लागतात. हे पश्चातापासाठी नसून आयुष्य पुन्हा एकदा स्वतःला खरी दिशा देण्याची संधी देत असतं. या टप्प्यावर शरीर देखील संकेत देऊ लागतं. छोट्या-छोट्या त्रासांकडे लक्ष वेधलं जातं. जसं की सततचा ताण, मान खांद्यातील जडपणा किंवा मन न लागणं. हे आजार नसून थांब आणि स्वतःकडे लक्ष दे, असा इशारा असतो. मकर राशीसाठी हा इशारा दुर्लक्ष करणं म्हणजे पुढचा बदल अधिक कठीण करणं. मकर राशीच्या आयुष्यात या काळात निर्णय उशिरा होत असल्यासारखं वाटतं. योग्य पर्याय असूनही मन पूर्णपणे होकार देत नाही. हे गोंधळाचं लक्षण नसून आयुष्याचा मोठा निर्णय घेण्याआधीची अंतर्गत तपासणी असते. हा वेळ संयम ठेवायला शिकवतो. या सर्व प्रक्रियेत एक गोष्ट स्पष्ट होत जाते, ती म्हणजे मकर राशीची व्यवस्था. जी पूर्वी यशाचं मोजमाप वाटत होतं, ते आता अपुरं वाटू लागतं. आत्मसंतोष, धैर्य आणि मनाची शांतता या गोष्टी हळू अधिक महत्त्वाच्या ठरू लागतात. मकर राशीचं आयुष्य बदलताना आवाज नसतो, घोषणा नसतात, फक्त सूक्ष्म बदलांची साखळी असते. ही साखळी ओळखली तर आयुष्य सहज पुढे जातं आणि दुर्लक्ष केलं तर संधी शांतपणे निघून जाते. मकर राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात बदल जवळ आला की वेगळीच मानसिक परिपक्वता दिसू लागते. अचानक इतरांच्या मताचा फारसा परिणाम होत नाही. लोक काय म्हणतील, समाज काय पाहील, यापेक्षा मला आतून काय योग्य वाटतं, हे जास्त महत्त्वाचं वाटू लागतं. ही वृत्ती बंडखोरीची नसून स्वतःच्या सत्याशी जोडली जाण्याची खूण असते. या टप्प्यावर मकर राशीच्या व्यक्तीला काही गोष्टी सोडून देणं कठीण वाटू लागतं. एखादी सवय, नातं किंवा सुरक्षित वाटणारी चौकट सोडायची वेळ आलेली असते. पण मन तयार नसतं. हा आतला संघर्ष म्हणजे बदलाची अंतिम तयारी असते.
कारण मकर राशी बदल तेव्हाच स्वीकारते, जेव्हा त्याची गरज पूर्णपणे समजते. या काळात विचारांची खोली वाढते. सध्या घटनांमधूनही मोठे अर्थ काढले जातात. पूर्वी दुर्लक्ष केलेल्या गोष्टी आता विचार करायला भाग पाडतात. मकर राशीच्या व्यक्तीचा दृष्टिकोन हळूहळू व्यापक होत जातो आणि आयुष्याकडे पाहण्याची चौकटच बदलू लागते. एक महत्त्वाचा संकेत असा की या टप्प्यावर मकर राशीची व्यक्ती इतरांना मदत करायची तीव्र इच्छा अनुभवते. स्वतःच्या अडचणी असूनही कुणाच्या तरी उपयोगी पडावं असं वाटतं. ही केवळ दयाळूपणाचं लक्षण नसून आयुष्य पुढच्या स्तरावर जाण्याची आतली तयारी असते. कारण मकर राशीचं खरं यश हे स्वतःपुरतं मर्यादित राहत नाही. या काळात एखादी नवीन कल्पना, विचार किंवा मार्ग मनात रुजवायला लागतो. सुरुवातीला तो व्यवहारही वाटत नाही, पण मन त्याच्याकडे वारंवार खेचलं जातं. हा संकेत फार सूक्ष्म असतो, पण याच कल्पनेतून पुढे आयुष्याची नवी ओळख तयार होते. सगळ्यात शेवटी मकर राशीच्या व्यक्तीला हे जाणवतं की जुनं आयुष्य आता पूर्ण झालं आहे. कोणताही पश्चाताप नसतो, फक्त स्वीकार असतो. हा स्वीकार म्हणजेच बदलासाठीची खरी परवानगी. इथून पुढे आयुष्य मागे वळत नाही, तर नव्या मार्गावर स्थिरपणे पुढे जातं. मकर राशीचं परिवर्तन हे हळू, शांत आणि खोल असतं. जो या प्रक्रियेवर विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी बदल हा संघर्ष न राहता संधी बनतो. मकर राशीच्या आयुष्यात बदल अगदी जवळ आला, की विचारांची दिशा हळूच पण ठामपणे बदलते. पूर्वी जे निर्णय फक्त व्यवहार, सुरक्षितता किंवा गरज पाहून घेतले जात होते, तेच निर्णय आता अंतःकरणाच्या परवानगीशिवाय होत नाहीत. मन एखाद्या गोष्टीला नकार देत असेल, तर कितीही योग्य वाटत असली तरी स्वीकारली जात नाही. हा टप्पा म्हणजे स्वतःच्या आतल्या आवाजाला प्रथमच पूर्ण महत्त्व देण्याची सुरुवात आहे. या काळात मकर राशीच्या व्यक्तीला थांबून पाहणं शिकवलं जातं. आयुष्यात सतत धावायची सवय असते, पण अचानक गोष्टी हळू होतात. योजना पुढे सरकत नाही, उत्तर लगेच मिळत नाही. हा अडथळा नसून संयमाची परीक्षा असते. कारण पुढचा टप्पा जलद गतीचा असतो. त्याआधी स्थिरता आवश्यक असते. या टप्प्यावर स्वतःबद्दलची प्रतिमा देखील बदलते. आतापर्यंत स्वतःला जसं पाहिलं होतं, त्यापेक्षा वेगळा माणूस आपण आहोत याची जाणीव होऊ लागते. कमतरता स्पष्ट दिसू लागतात, पण त्याचबरोबर आत लपलेली ताकदही जाणवते. ही जाणीव मकर राशीच्या व्यक्तीला अधिक प्रामाणिक बनवते. कधी-कधी या काळात अचानक जुने भय डोकं वर काढतात. अपयशाची भीती, लोकांना निराश करण्याची भीती किंवा पुन्हा मागे जाण्याची भीती. हे भय नव्या मार्गावर जाण्याआधी शेवटचं आव्हान असतं. जो व्यक्ती या भीतीला ओळखतो, पण तिला निर्णयावर हावी होऊ देत नाही, तोच पुढे जातो. मकर राशीच्या आयुष्यात या टप्प्यावर नशीब तपासायला लागतं. संधी अगदी साध्या रूपात येते. कोणतीही गॅरंटी नसते. बाहेरून ती फार आकर्षक वाटत नाही, पण आतून काहीतरी हो म्हणतं. हा क्षण ओळखणं फार महत्त्वाचं असतं. कारण याच संधीमधून पुढील आयुष्याचा पाया घातला जातो. या संपूर्ण प्रक्रियेत मकर राशीची व्यक्ती अधिक शांत, अधिक खोल आणि अधिक ठाम होत जाते. बदल बाहेर दिसायला वेळ लागतो, पण आत एक नवीन व्यक्तिमत्व तयार झालेलं असतं. आणि जेव्हा तो बदल पूर्णपणे बाहेर प्रकट होतो, तेव्हा तो तात्पुरता नसतो, तर आयुष्यभर टिकणारा असतो. मकर राशीच्या आयुष्यात बदल अंतिम टप्प्यावर आला की मनाची पकड सैल होत जाते. ज्या गोष्टीवर आपलं संपूर्ण नियंत्रण ठेवायची सवय होती, त्या गोष्टी आपोआप घडू द्यायची तयारी होते. प्रत्येक गोष्ट आपल्या मर्जीनुसारच व्हावी हा हट्ट कमी होतो आणि आयुष्यावर विश्वास ठेवायला मन शिकतं.
हा विश्वास म्हणजेच बदलांचा सर्वात खोल स्तर असतो. या काळात मकर राशीच्या व्यक्तीला स्वतःच्या भावना अधिक स्पष्ट जाणवू लागतात. पूर्वी ज्या भावना दडपल्या जात होत्या, त्या आता दुर्लक्षित करता येत नाहीत. राग, दुःख, आनंद किंवा समाधान हे सगळं अधिक तीव्रतेने जाणवतं. ही भावनिक तीव्रता कमकुवतपणाची नसून आतून रिकामं होऊन नव्या सुरुवातीसाठीची जागा तयार होण्याची प्रक्रिया असते. या टप्प्यावर मकर राशीची व्यक्ती तुलना करणे थांबवते. इतर लोक कुठे पोचले, त्यांनी काय मिळवलं याचा फारसा विचार राहत नाही. स्वतःचा मार्ग वेगळा आहे आणि त्याची वेळ वेगळी आहे. ही जाणीव खोलवर बसते. ही जाणीव आत्मसन्मान वाढवते आणि निर्णय अधिक ठाम बनवते. आयुष्यातील काही प्रश्नांची उत्तरं या काळात मिळत नाहीत, पण त्याबद्दलची अस्वस्थता कमी होते. सगळं कधी आणि कसं होईल याची घाई राहत नाही. मकर राशीच्या व्यक्तीला समजतं की काही गोष्टींची उत्तरं वेळेआधी मिळतच नाहीत. ते स्वीकारण्या इतकी परिपक्वता इथे तयार होते. या अवस्थेत एक वेगळी शांत ताकद निर्माण होते. बाहेरून व्यक्ती फार बदललेली वाटत नाही, पण आतून ती पूर्वीपेक्षा अधिक स्थिर, अधिक सजग आणि अधिक निर्भय झालेली असते. छोट्या अपयशांनी मन ढळत नाही आणि मोठ्या यशाने अहंकार वाढत नाही. ही समतोल अवस्था मकर राशीसाठी फार दुर्मिळ पण निर्णायक असते. बदलाच्या अगदी शेवटी मकर राशीच्या व्यक्तीला जाणवतं की आयुष्य आता आपल्याला ढकलत नाही, तर साथ देत आहे. जे काही घडतंय ते विरोधात नाही, तर मार्ग दाखवण्यासाठी आहे. ही भावना स्थिर होते. याच टप्प्यावर जुनं पूर्णपणे मागे पडतं आणि नवीन आयुष्य कोणतीही घोषणा न करता सुरू होतं. मकर राशीचं परिवर्तन असं शांत असतं की अनेकांना ते कधी घडलं हे कळतही नाही. पण जो स्वतः हा प्रवास अनुभवतो त्याला मात्र कळतं की आता आयुष्य पूर्वीसारखं राहिलेलं नाही. जर हे शब्द वाचताना तुमच्या मनात थोडीशी हालचाल झाली असेल, तर ती योगायोगाने नाही. आयुष्य तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त वाचून थांबू नका. कारण बदल हा पाहणाऱ्यांसाठी नसतो. तो निर्णय घेणाऱ्यांसाठी असतो. आज स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही जुना मार्ग चालत राहणार की नवीन दिशेला संधी देणार? थांबणं सोपं आहे, कारण ते सुरक्षित वाटतं. पण सुरक्षिततेच्या पलीकडे मकर राशीचं खरं सामर्थ्य दडलेलं असतं. आतून येणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर वेळ निघून जाते आणि फक्त तेव्हा केलं असतं तर असं वाटत राहतं. आज घेतलेला एक छोटासा ठाम निर्णय उद्याच्या आयुष्याला आकार देऊ शकतो. मनात येणारी भीती शत्रू नाही, ती दिशा दाखवणारी खूण आहे. त्या भीतीला टाळू नका. तिला समजून घ्या आणि तरीही पुढचं पाऊल टाका. मग कारण मकर राशीसाठी नशीब धाडस पाहूनच साथ देतं. शांतपणे पण ठामपणे पुढे जा. आता नाही तर कधी नाही. उद्या नाही तर कोण? स्वतःवर विश्वास ठेवा. कारण तुम्ही जितके समजता त्यापेक्षा जास्त सक्षम आहात. आयुष्य बदलायचं असेल तर आजच स्वतःशी प्रामाणिक व्हा आणि आतून येणाऱ्या आवाजाला होकार द्या. बदल सुरू करण्यासाठी यापेक्षा योग्य क्षण पुन्हा मिळणार नाही.